नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत चमचमीत अगदी हॉटेल मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये भेटतं अगदी तसाच प्रकारचं पनीर मखनी, ते सुद्धा अगदी बजेट फ्रेंडली. कोणतेही काजू, कोणतेही फ्रेश क्रीम किंवा कोणतेही स्पेसिफिक मसाले असे तुम्हाला घ्यायची गरज नाही. कमी साहित्यामध्ये आणि ते सुद्धा भन्नाट असं, रेस्टॉरंटलाही मागे सोडेल असंही पनीर मखनी आपण घरच्या घरी करणार आहोत. ना बटर, ना काजू, नाही कोणते मसाले, नाही फ्रेश क्रीम, अगदी बजेट फ्रेंडली. तुमच्या घरी सडनली पाहुणे आली किंवा तुम्हीसुद्धा एन्जॉय करू शकता. जस्ट पनीर हवं ते तुम्ही घरचं घ्या किंवा बाजारातलं घ्या. तर चला आता पटकन जाऊन बघूया अशी चमचमीत पनीर मखनी आपण कसं करूया. आता हे कशासोबतही तुम्ही एन्जॉय करू शकता. स्टीम राईस, जिरा राईस, फुलके, चपाती, पराठे, भाकरी, वॉटेवर कशासोबतही खा, खूप भन्नाट लागतं. ब्रेड, पाव कशासोबतही एन्जॉय करू शकता. आय होप तुम्हाला बघून समजलंच असेल आपली मखनी पनीर किती टेस्टी आणि डिलिशियस झालेलं आहे. तर चला, अजिबात हे एका बाजूला रस्सा आणि एका बाजूला पनीर नाही, मस्तपैकी दाटसर झालेली आपला मसाला ग्रेव्ही आणि इतकं टेस्टी दिसतं तितकं टेस्टी होणार आहे. तुम्हीसुद्धा घरी करा, ह्याच प्रमाणाने अगदी सुपर्ब होणार आहे. अगदी घरचे काही बेसिक मसाले बघूया आपण. तर चला काय काय लागणार आहे डायरेक्ट बघूया. इथं घेतले लाल तिखट, धने जिरे पावडर आणि इथं कोणताही बेसिक गरम मसाला घेऊ शकता. मीठ घेतलं चवीनुसार. 3 टमॅटो घेतलेले आहेत मस्त लाल बुंद, 3 टमॅटो, कसुरी मेथी घेतलेली. तर पाव किलो पनीर घेतले, 250 ग्राम पनीर आहे. पनीर मी घरचं घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा लागणारे जिंजर गार्लिक पेस्ट. तुम्हाला हवं तर फ्रेश जिंजर गार्लिकसुद्धा तुम्ही वापरू शकता. पेस्ट आहे त्यामुळे मी ती घेते. आता इथं फ्रीझरमध्ये मी पनीर ठेवलेलं, घरी बनवलेलं आहे तर मी फ्रीझरला ठेवलेलं, त्यामुळे 1 तासभर आधी मी काढलं, म्हणून त्यामुळे कापाला थोडंसं रफ आहे, हे थोडेसे तुकडे पडत आहे. इट्स ओके, आपल्याला घरीच बनवायचं आहे. त्यामुळे ट्रायंगल पीसमध्ये मी कापत आहे, पातळ असे ट्रायंगल पीस आपण ह्याला कापून घेत आहोत. तर तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही कापू शकता. छोट्या, मोठ्या, चौकोनी, ट्रायंगल, ज्या आकारात हवं त्या आकारात तुम्ही कापू शकता. आता मी तर इथं ट्रायंगलच्या आकाराने कापत आहे, प्रयत्न करते, बट थोडा असा भुगा पडत आहे कारण की ते थोडंसं कडक झालेलं आहे. तर मी पर्टिक्युलर जेव्हा घरात बनवते पनीर किंवा काय, तर ते फ्रीझरलाच मी सेव्ह करते, स्टोअर करते. कारण की म्हणजे नाही संपलं तर, आता एक्स्ट्रा हे बनवून ठेवलेलं त्यामुळे मग मी ह्याला फ्रीझरला सेव्ह केलं. तुम्हाला हवं तर तुम्ही मार्केटमधलंही वापरू शकता फ्रेश पनीर आणि त्याचंसुद्धा करू शकता. आता हे बघा, इथं बरेचसे पीस झाले त्रिकोणी मस्तपैकी ट्रायंगलमध्ये, काय काय तुटलेत. इट्स ओके. आता जसं मी म्हटलं की घरीच बनवायचं आहे तर असं काही मोठा इश्यू नाही. बट आता मला व्हिडिओ काढायचा आहे त्यामुळे मी मस्त छोटे छोटे बाईटनी कापून घेतले. तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही कापू शकता. टमॅटो जे होते 3 त्याची मी प्युरी करून घेतलेली. जास्त मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे थोडक्यात दाखवते. बघा, अजिबात पाणी नाही टाकता, नुसतं टमॅटो हे वाटून घेतलेले आहेत. अजिबात मार्केटमधली नाही आपल्याला टमॅटो घ्यायचे, घरातले 3 टमॅटो. आणि मेन इन्ग्रेडियंट आहे दुधावरची साय, जे कपातमध्ये घेऊन असे छानपैकी फेटून घेतलेले चमच्याच्या मदतीने. असे एक धार पडेल असे छान फेटून घ्यायचं. हवं तर अगदी 1 ते 2 चमचे दूध टाकायचं आणि फेटून घ्यायचं कपामध्येच. अर्धा कप क्रीम होते, फ्रेश क्रीम. तुम्हाला हवं फ्रेश क्रीम नसेल घरी दुधावरची साय तर तुम्ही अमूलची फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता. अगदी ही घरच्या साहित्यामध्ये मी दाखवते आणि अजिबात तेल आपण जास्त नाही वापरणार. 1 चमचा तूप टाकलेलं, मोठा 1 चमचा तूप. मध्यम चमचे म्हटले तर 2 चमचे, पोह्याचे 2 चमचे तूप. त्याच्यातच आपली सगळी भाजी होणार आहे. तूप छान गरम झालं, टमॅटो प्युरी टाकून घ्यायची. अजिबात एक्स्ट्रा काय आपल्याला ह्याच्यात टाकायचं नाही. टमॅटो प्युरी टाकायची, छान परतून घ्यायची. त्याचा रॉ स्मेल काढला, हे पिंक जे दिसतं ना ते लालसर दिसलं की समजून जायचं. आता लगेच टाकले आपले सुके मसाले. गरम मसाला मोठा 1 चमचा, जे आपला पोह्याचा चमचा असतो तो 1 चमचा गरम मसाला. लाल तिखटसुद्धा तिखटवाला घेतलेलं आहे, लाल तिखट 1 चमचा. कश्मीरी वगैरे काय नाही घेतलं. आणि मीठ आणि हळद घेतलेली आहे. आणि धने जिरे पावडर, सॉरी हळद नाही घेतली याच्यात मी, धने जिरे पावडर जे आपण घरी बनवले. लास्ट काही क्लिप्समध्ये तुम्ही बघितलं असेल आपल्या व्हिडिओच्या, धने जिरे पावडर. तर धने जिरे पावडर, गरम मसाला परत एकदा सांगते, आणि लाल तिखट सारख्या प्रमाणातच घ्यायचं आहे. पोह्याचा 1 चमचा, मीठ घ्यायचं चवीनुसार अर्धा चमचा. छानपैकी ह्याला परतून घ्यायचं. मसाले आणि टमॅटो छान एकजीव व्हायला हवे. मसाले अजिबात कच्चे राहता कामा नाही, आणि टमॅटो प्युरीसुद्धा. गॅसची फ्लेम म्हणाल तर मीडियम आहे, अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही. मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आणि छानपैकी परतून घ्यायचं. तुम्ही बघत असाल ह्याच्यात मी कश्मीरी पावडर वगैरे काहीच नाही घेतली. अगदी नॉर्मल आपलं तिखटवालं लाल तिखट असतं तेच घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर कश्मीरी अवेलेबल असेल तर ती वापरली तरी चालेल, पण त्याच्याने मग अशी मस्त
झणझणीत चव नाही येणार, कारण की ही खूप छान झालेली भाजी. नक्की ट्राय करा. तिखटसुद्धा अगदी परफेक्ट होतं आणि अगदीच कलरसुद्धा. तर नुसतं तुम्ही काश्मीरी कलरवरती जाताल तर त्याला चव नाही येणार. त्यामुळे अर्धे अर्धे करून टाकली तरीही चालेल, किंवा अख्खी लाल तिखट साधं टाकलं तरी चालेल, जसं मी केलेलं आहे. ते छान परतून आलं की लगेच टाकलं एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. आता जसं मी म्हटलं की तुमच्याकडे फ्रेश आलं लसूण असेल तर ते ॲड करा. होती पेस्ट त्यामुळे मी वापरली. नसेल तुमच्याकडे पेस्ट अवेलेबल तर तुम्ही आलं लसूणसुद्धा ठेचून किंवा टमॅटोसोबत ग्राइंड करतानाच ग्राइंड करू शकता. आता ह्याच्यात मी बाजूला एक पातेल्यात गरम पाणी केलेलं, 1/2 लिटर म्हणजे 1 ग्लास, मोठा 1 ग्लास, 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम केलेलं आणि ते थोडं थोडं ॲड केलं. जितकी थिक आपल्याला ग्रेव्ही हवी तितकं हळूहळू पाणी ॲड करायचं. पण जे काही पाणी तुम्ही ॲड करताल ते प्लीज कृपया करून गरम प्या, कोमट घ्या किंवा उकळतं घेतलं तरी चालेल. म्हणजे गरम पाणी घ्या, थंड पाणी ॲड नका करू, कारण की ह्याला तवंग येणार नाही, मग छान कलर ह्याला छान येणार नाही. गॅस परत मी स्लो आणि फुल केलेला, म्हणजे स्लो नाही, थोडासा मोठा केलेला. आता क्रीम टाकता मी थोडा स्लो केला. आता असे रँडमली मी क्रीम टाकली. आधी मी खूप विचार केला मस्त अशी स्टाईलनी क्रीम टाकेल, पण ते काय झालं नाही. पटपट मला व्हिडिओ शूट करायचा होता, दुसरं काही काम लक्षात आलेलं, तर म्हटलं चला आता पटकन टाकूया क्रीम. आणि क्रीमवरती माझं कॉन्सन्ट्रेट नव्हतं, माझं लक्ष दुसरीकडे होतं. असं झालं ते. व्हिडिओ शूट करताना बऱ्याचशा अशा गोष्टी होतात, आपल्याला कॉन्सन्ट्रेट दुसरीकडेही करावं लागतं. व्हिडिओ कसा निघतो आहे, काय निघतो आहे त्याच्याकडे सुद्धा. आता जरी तुम्हाला वाटत असेल की असं काय कलर आला आहे, बट वेट, अगदी 2 ते 3 मिनटातच आपली ही प्रोसिजर झालेली. तुम्ही बघितलं, अगदी 3 का 4च मिनटं झाले आपल्याला फोडणी देऊन हे सगळे साहित्य. आणि अगदीच मी म्हणेल ह्या पूर्ण रेसिपीला तुम्हाला मोजून 15 मिनटं लागणार आहे. बिलीव्ह नाही करणार, पण ही रेसिपी इतकी झटपट होते आणि इतकी डिलिशियस होते, आणि ते सुद्धा अगदी 15 मिनटात. तर हे बघा, अगदी 1 मिनटात ह्याला कलर आलेला आहे. आधी तुम्ही म्हणाल किती छान रेड कलर होता आणि मग क्रीम टाकली, मग कसा झाला कलर. अजून स्ट्रॉंग येणार आहे ह्याला कलर, अगदी हॉटेलच्या वर कलर येणार आहे. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुद्धा इतकी फ्रेश वस्तू आपण वापरून करत नाही. प्रिझर्वेटिव्ह टमॅटो असतात, प्युरी वगैरे, आणि क्रीमसुद्धा कोणती असते वी डोंट नो. आणि ह्याच्यावरती टाकायची थोडीशी अशी कसुरी मेथी. जेव्हा थोडासा कलर किंवा क्रीम आणि मसाले जसे मिक्स झाले की त्याच्यानंतर ह्याच्यात टाकायची अगदी 1 चमचा पोह्याचा. कसुरी मेथी हातावर चोळून टाकली. आणि हे बघा, आता अगदी 2ऱ्या मिनटालाच आपला किती छान ग्रेव्हीला कलर आलेला आहे. ह्याच्यामध्ये काही झंझट भाजी नाही, अगदीच साधी सोपी ही रेसिपी, तरीसुद्धा किती झटपट होते. आणि आपल्याला किती नवल वाटतं की आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन पनीर मखनी खाल्ली. पनीर मखनी खूप महाग येते, आणि तुम्ही बघितलं किती साध्या, अगदी म्हणजे बेसिक मसाल्यांनी आणि अगदी बेसिक कृतीने आपण ही घरीच्या घरी करू शकतो. आणि छान अशी 3 ते 4 मिनटं झाल्यावर जसं तुम्हाला वाटलं की कलर आता खूप छान आला आहे, ग्रेव्ही थोडीशी दाटसर झालेली आहे, पाणी आटलेलं आहे, की लगेच ह्याच्यात टाकायचे आपले पनीरचे क्यूब. कारण की अजून पनीर क्यूबलासुद्धा मी कच्चेच टाकलेले. ह्या टायमाला मी पनीर अजिबात फ्राय नाही केले. पनीर मखनीमध्ये पनीर फ्राय करून नाही टाकत, पनीर मखनीमध्ये पनीर कच्चेच टाकले जातात. आणि आता ह्याच्यावरती थोडीशी टाकली साखर, कारण की 3 टमॅटो घेतलेले, त्याची ॲसिडिटी होऊ नये, त्यामुळे अगदी अर्धा चमचा साखर, छोटा चमचा होता पसरट, अर्धा चमचा साखर. ह्याला स्टर करून घ्यायचं. पाणी हवं तर इथं तुम्ही थोडंसं ॲड करू शकता, मी सुद्धा थोडं ॲड करणार आहे. मीठ वगैरे मी चेक करते, तिखट मीठ कसं काय आहे ते, डोंट माइंड इट, कारण की मी डायरेक्टच आता हे जेवायला घेणार आहे. त्यामुळे तर तुम्हाला अगर सवय नसेल टेस्ट करायची तर दॅट इज युअर विश. बट मला अशा काही गोष्टीला घाई गडबड असते तेव्हा मी चव करतच राहते. बट म्हटलं मीठ कमी जास्त झालं का काय ते बघितलं जस्ट. आता ह्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की तुम्हाला अजून पाणी ॲड करायचं आहे, थोडंसं पाणी ह्याच्यात ॲड करू शकता तुम्ही, अगदीच 1 अर्धा कप, जास्त नाही. मी सुद्धा थोडंसं ॲड केलेलं मध्यंतरी पाणी. बट आत्ता आपली भाजी जी आहे ती रेडी आहे. आता बस ह्याच्यावरती थोडंसं 2 ते 3 मिनटं अजून ह्याला शिजू देऊया. ह्याला अजिबात झाकायचं नाही, ह्याला झाकण ठेवणं गरज नाही, इतकं मी क्लिअर म्हणते तुम्हाला. अगदी 3ऱ्या मिनटाला आपण गॅस जो आहे ना तो बंद करणार आहोत. टोटली ऑन गॅस ही भाजी राहणार आहे 9 मिनटं. पूर्वीचे 5 मिनटं आणि आता 4 मिनटं. पनीर टाकल्यावर 4 मिनटं, कारण की पनीर आपले अगदीच उकळत्या भाजीमध्ये गेलं तर ते अगदी 4 मिनटात बनतं.
आणि गॅस बंद केल्या केल्या जसं मी नेहमीच म्हणते, कधी लगेच प्लेटमध्ये घ्यायचं नाही. अगदी 5-10 मिनटं त्याला लेट इट बी सेटल होऊ द्यायची भाजी, थोडीशी वाफ निघू द्यायची आणि मग काढायची. कधी कोणतीही भाजी असो, चपाती असो, वाफ असताना लगेच ताटात घ्यायची नाही. अगदी 5-2 मिनटं तरी थांबा आणि मग सर्व करूया. तर जसं मी म्हटलं की अगदी पनीर टाकल्यावर 4 मिनटं आपल्याला छान शिजू द्यायचं याला ग्रेव्हीमध्ये. म्हणजे पनीर असे आपले फिक्के लागत नाही. पनीरचे जे पीस आहे, मस्त मसाला जो आहे, क्रीम जी आहे ती छान मुरते. तुम्ही बघितलं ह्याच्यात आपल्या ह्या रेसिपीमध्ये आपण इथं कुठेही काजूची पेस्ट, काजूची पावडर किंवा नाही बटर, नाही आर्टिफिशियल आपण टमॅटो प्युरी घेतली, कोणत्याही थिकनेससाठी आपण ह्याच्यात काही यूज नाही केलं. इवन आपण जे पनीर आहे ते सुद्धा आपण मिक्सरमध्ये ग्राइंड वगैरे काही नाही केलं. किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपण इथं हे बटर पनीर नाही म्हणणार याला, मखनी पनीर आपण रेडी केलेलं आहे. सो आय होप हे मखनी पनीर तुम्हाला आवडलं असेल. दुधावरची साय नक्कीच ॲड करा. आता दुधावरची साय नसेल तर काय करायचं, काहीच नाही, फ्रेश क्रीम आणा आणि ती ॲड करा. आता फ्रेश क्रीमसुद्धा अवेलेबल नसेल तर त्याच्यापुढे मी अजून काही ऑप्शन नाही देऊ शकत. दुधावरची साय साठवा अगदी 2-3 दिवस आणि फ्रीजरला ठेवा आणि मग ती जेव्हा आपल्याला पनीर करायची तेव्हा आपण यूज करू शकतो. तर चला, आवडली असेल ही पनीर मखनीची रेसिपी तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. आणि आपली ही झटपट होणारी पनीर मखनीची रेसिपी घरच्या घरी केलेली आवडली असेल तर लाईक नक्की करा, शेअर भरपूर करा आपल्या मित्रपरिवारांसोबत आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. कोणत्या कॉम्बिनेशनसोबत खायची ही भाजी तर मी तुम्हाला सांगितलं. स्टीम राईस, जिरा राईस, चपाती, फुलके, भाकरी, घावन, ब्रेड, पाव कशासोबतही खूप भन्नाट लागते. आणि अगदी दाटसर अशी पनीर मखनी सुपर डिलिशियस रेडी झालेली आहे. एकदा कराल परत परत तुम्ही घरीच कराल. कधीही तुम्ही रेस्टॉरंटमध्येही अशी साधी सोपी रेसिपी खायला जाणारच नाही. इतकी सहज आणि इतकी टेस्टी डिलिशियस रेस्टॉरंटला सुद्धा मागे टाकते ही रेसिपी. घरी नक्की ट्राय करा. मी परत परत सांगते, अगदी 10 ते 15 मिनटाच्या आत तुमच्या प्लेटमध्ये येणारी ही भाजी आणि आपण अगदी अर्धा पाऊण तास रेस्टॉरंटमध्ये वेट करतो की आमचं ऑर्डर कधी येणार आहे. सो आय होप ही रेसिपी आवडली असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.